आज दुपारच्या जेवणामध्ये बनवली चमचमीत अंडा थाळी। तर याकरिता मी अंडी कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये उकडून घेतलेली आहे। त्यानंतर उकडलेली अंडी थंड करून त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे। त्यानंतर कुकरमध्येच मी अंडा पुलाव बनवणार आहे। त्यामुळे कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेलामध्ये अगोदर मी कांदा तळून घेणार आहे। त्याकरिता मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे। कांदा पूर्णपणे तळून तयार झालेला आहे, एकदम ब्राऊन असा कलर आलेला आहे। त्यानंतर हा कांदा मी अगदी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। कांदा पूर्णपणे तळून झालेला आहे। त्यानंतर उकडलेल्या अंड्यांना मी अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये उभ्या आकारामध्ये चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि त्याच कुकरच्या तेलामध्ये मी अगदी थोडीशी चटणी म्हणजेच लाल तिखट, कोल्हापुरी लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून अगदी 1 ते 2 मिनिटाकरिता तेलामध्येच मी परतवून घेणार आहे। जास्त वेळ परतवून घ्यायचं नाही, नाहीतर एकदम चिवट अशा स्वरूपाचे हे अंडे बनतात। त्यामुळे अगदी तेलामध्येच अगदी 1 ते 2 मिनिटाकरताच अंडा फ्राय करून घेतलेला आहे, व्यवस्थितपणे फ्राय करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच तेलामध्ये कुकरमध्ये आपल्याला अंडा पुलाव बनवायचा आहे। त्यामुळे काही खडे मसाले मी घातलेले आहेत। त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, हिरवी मिरची घातलेली आहे। तसेच यामध्ये मी इलायचीसुद्धा एक वापरलेली आहे। उभा चिरलेला कांदा व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे। व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे। टोमॅटोची पेस्ट आणि कांदासुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे। बिर्याणी मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा वापरलेला आहे। तसेच त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा लाल तिखट कोल्हापुरी घातलेला आहे। यामुळे अगदी अप्रतिम असा कलर येतो। त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे चमचे अगदी आंबट नसलेले दही टाकून अगदी 1 ते 2 मिनिटाकरिता तेल सुटेपर्यंत मी हा सर्व मसाला परतवून घेतला। परतल्यानंतर त्यामध्ये उकडलेली अंडी मी 3 घातलेले आहेत। उरलेल्या अंड्यांचा मी अंडा मसाला बनवणार आहे। त्यामुळे अंडा पुलावकरिता मी 3च अंडी घातलेले आहेत। व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अगदी 15 मिनिटाकरिता बासमती तांदूळ भिजत ठेवलेले होते, ते तांदूळ नितळवून घेतले आणि कुकरमध्ये टाकून घेतले आणि त्यामध्येच मी अगदी त्याच्या दुप्पट पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये भात शिजण्याकरिता। व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि उकळलेलं पाणी टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या एकदम मध्यम गॅसवरती मी काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्याच्यावरती मी अगदी थोडासा तळलेला कांदासुद्धा पसरवून घेतला आणि खाण्यासाठी तयार झालेला आहे एकदम चमचमीत असा अंडा पुलाव। अंडा पुलाव सोबतच मी अगदी अंडा मसाला, चमचमीत असा अंडा मसाला सुद्धा बनवला आणि त्यानंतर अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। अशा प्रकारे अगदी आम्ही दुपारच्या जेवणामध्ये अंडा थाळी मी बनवली होती, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये। आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।